पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, मी सतीश रुपते. आपण पाहतात BBS न्यूज नेटवर्क. नेहमीप्रमाणे आपण काही वेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो. आजचा विषय आहे हल्ला बोल या चित्रपटाला सेन्सर बोर्डाने नामदेव ढसाळ, पद्मश्री नामदेव ढसाळ यांची कविता आक्षेपार्ह ठरवली आहे. आणि याच संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी युनायटेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तानसेनभाई नानावरे आहेत. दादा, आपलं BBS न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत. जय भीम. तर विषय असा आहे की सेन्सर बोर्डाने नामदेव ढसाळ यांची जी कविता आहे ती आक्षेपार्ह ठरवली आहे. आणि नामदेव ढसाळ हे कोण आहेत हे त्या जो कोरटकर आहे त्या कोरटकरला माहितीच नाही असं तो म्हणतो. तर काय याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया आहे? आमचे मित्र आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते माननीय बनसोडे यांनी हल्ला बोल नावाचा चित्रपट पूर्ण केला आणि चित्रपट परीक्षण मंडळ, ज्याला आपण सेन्सॉर बोर्ड म्हणतो, त्यासाठी संमतीला पाठवलं असतं. त्या सेन्सॉर बोर्डाने त्या चित्रपटातील नामदेव ढसाळांची कविता अश्लील आहे म्हणून ती वगळण्यात यावी अशा प्रकारची सूचना केली. ती करत असताना भारताच्या सेन्सॉर बोर्डाचे सदस्य असलेले कोरटकर या ग्रस्तांना कोण नामदेव ढसाळ, मी त्यांना ओळखत नाही अशा प्रकारचं उद्धट, अशा प्रकारचं जातीवादी, अशा प्रकारचं बेजबाबदार विधान करून त्यामुळे या देशातील तमाम दलित जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आणि त्यासाठी या कोरटकर याच्या विरोधात ॲट्रॉसिटीज ॲक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची मागणी आम्ही करत आहोत. खरं म्हणजे जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामदेव ढसाळ, त्यांनी बर्लिनचं साहित्य संमेलन गाजवलं. रशिया सरकारनं, रशिया देशानं त्यांचा अनेक मान सन्मान देऊन त्यांचा सन्मान केला. या देशाच्या भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर ज्या नामदेव ढसाळांनी आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र प्रियदर्शनी, हा प्रियदर्शनी किताब ज्या नामदेव ढसाळांनी इंदिरा गांधीला दिला, त्या नामदेव ढसाळच्या कविता सुप्रसिद्ध हिंदी लेखक कमलेश्वर यांनी हिंदीमध्ये ट्रान्सलेट केल्या. आणि स्वतः नामदेव ढसाळ आणि कमलेश्वर दिल्लीला जाऊन इंदिरा गांधींना त्या कविता ऐकवल्या. इंदिरा गांधी अत्यंत प्रभावित झाल्या आणि त्यांनी भारतातील सर्व भाषांमध्ये त्या कविता भाषांतरित करून संपूर्ण देशामध्ये त्याचं वितरण केलं. 1976 सालामध्ये प्रियदर्शिनीचं प्रकाशन केलं नामदेव ढसाळांच्या. त्याच नामदेव ढसाळांना भारत सरकारनं पद्मश्री हा सर्वोच्च किताब दिला. तो नामदेव ढसाळांच्या कविता, त्यांचं लेखन, त्यांचं साहित्य आजही कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकवलं जातं. ज्या नामदेव ढसाळांनी त्यांच्या साहित्यातून समग्र दलित चळवळीला उद्रेकाचं स्वरूप दिलं, दलित पॅन्थर सारखी क्रांतिकारी संघटना स्थापन केली, त्या पॅन्थरचे संस्थापक असलेल्या नामदेव ढसाळांचा अपमान करण्याचा प्रयत्न आरोडकर या ग्रस्तांनी केला आहे. आणि यातून आरोडकर याची जातीयवादी प्रवृत्ती दिसत आहे, त्याच्या जातीय भावना त्यातून व्यक्त होत आहे. आणि म्हणून मी नामदेव ढसाळांना ओळखत नाही असं बेताल वक्तव्य करणाऱ्या या सेन्सॉर बोर्डाला त्वरित बरखास्त करण्यात यावं, हे सेन्सॉर बोर्ड रद्द करण्यात यावं. आणि ज्यांना साहित्याची, ज्यांना समाजाची, ज्यांना सामाजिक समस्यांची जाण असलेल्या त्या क्षेत्रातल्या उच्च शिक्षित लोकांना या सेन्सॉर बोर्डामध्ये घ्यावं. सेन्सॉर बोर्ड हा राजकारणी लोकांचा अड्डा बनता कामा नये. सेन्सॉर बोर्ड हा समाजामध्ये भांडण निर्माण करणारं काम करू नये. यासाठी भारत सरकारने देखील याचा गांभीर्यपणे विचार केला पाहिजे. या निमित्तानं नामदेव ढसाळ सारख्या जागतिक कीर्तीच्या लेखकाचा, कवीचा जो अपमान झाला आहे,
त्याबद्दल भारत सरकारने देखील माफी मागितली पाहिजे. नक्कीच भारत सरकारने देखील माफी मागितली पाहिजे. मात्र सेन्सर बोर्ड नेहमी म्हणजे त्यांना सवय पडली सेन्सर बोर्डाला की एखादा चित्रपट आला की त्याच्यावरती आपण काहीतरी त्याची चूक काढायची आणि तो चित्रपट कसा लोकांपर्यंत पोहोचणार नाही, कसा प्रदर्शित होणार नाही, अशा त्यांच्या भावना आहेत. संभाजी महाराजांचा एक चित्रपट आला होता छावामध्ये सेन्सर बोर्डाने असंच केलं की संभाजी महाराजांचे काही सीन होते, त्या संभाजी महाराजांचे काही सीन त्यामधून कट करायची विनंती त्यांनी चित्रपटाचे मुख्य होते त्यांना केली होती. तर सेन्सर बोर्ड नेहमीप्रमाणे असं जातीवादी विधान करून किंवा ज्या जाती जमातीमध्ये भांडण लावण्याचं काम करताय का काय? मी मग सांगितल्याप्रमाणे साहित्याशी, कलेशी, संस्कृतीशी कसलाही गंध नसलेले लोक त्या सेन्सॉर बोर्डामध्ये आले आहेत आणि त्या सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून जे काही चाललंय, माझा स्वतःचा अनुभव असा आहे की ज्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने अडवण्याचं काम केलंय ते चित्रपट तुफान गर्दीमध्ये प्रतिसाद दिलाय. मला विश्वास वाटतो या हल्ला चित्रपटाला ए सर्टिफिकेट जरी मिळालं, यू सर्टिफिकेट जरी मिळालं, हल्ला बोल पहिल्या आठवड्यामध्ये करोडो रुपयाचा धंदा केल्याशिवाय राहणार नाही. मला आपल्या माध्यमातून एकच खंत व्यक्त करायची आहे की ह्या ज्या शासकीय सेन्सॉर बोर्ड एक शासकीय यंत्रणा आहे, त्यामध्ये असे भ्रष्ट जातीयवादी लोक घुसल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण होत आहे. नाही, नामदेव म्हणजे पद्मश्री नामदेव ढसाळांचे आपले संबंध होते, आपण त्यांच्यासोबत राहिलेले आहात. साहित्यिक म्हणून त्यांना सगळं जग ओळखतं आणि एखादा साधारणपणा जो सेन्सॉर बोर्डाचा कोरटकर आहे असं विधान करतो की कोण नामदेव ढसाळ, मी त्यांना ओळखत नाही. मात्र नामदेव ढसाळांचे जे काही साहित्य आहेत ते मुलांना BA B.Ed मध्ये शिकवण्यासाठी आहेत आणि जी कविता हल्लाबोलमध्ये आहे तीच कविता मुलंही शिकतायत. मग ती कविता मुलांनी शिकू नये का? ती कविता चित्रपटात घेतलीये तर त्या पाठीमागे काहीतरी त्यांचं मत असेल असं वाटत नाही का? नामदेव ढसाळांची कविता त्यांना अश्लील वाटते, परंतु चित्रपटामध्ये अश्लीलतेचा जो नंगा नाच सुरू आहे त्यावर कधी सेन्सॉर बोर्ड बोलत नाही. सामाजिक विषयाचे, सामाजिक अन्याय अत्याचाराच्या प्रकरणाला समाजाचं खरं चित्र उभं करायचा प्रयत्न केला गेला असता त्याला तुम्ही अश्लील म्हणताय. दलितांची विद्रोहाची भाषा जर तुम्ही अश्लील समजत असाल, अरे कालपर्यंत विद्रोहाच्या भाषेला नक्षलवादी समजायचे, आता मात्र दलितांच्या विद्रोहाच्या भाषेला अश्लील समजल्या जात आहे आणि हे मात्र आम्ही कदापि सहन करणार नाही आणि ते होऊ देणार नाही. नक्कीच अश्लीलता समजायला नाही पाहिजे. जे काही त्यांचं मत असतं, जे काही त्यांच्या सोबत घडलेलं असतं ते कवितेतून पुढे येतं आणि लोकांप्रती त्याची भावना ही तीव्र होत जाते आणि काही आंदोलन मोर्चे उभे राहतात. आपण मगाशी म्हटलं की जातीवादीचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं तुम्ही सरकारकडे विनंती करणार आहात. तर कोरटकरने समस्त दलितांचे किंवा जे दलित साहित्य कवी असतील यांचा अपमान केला आहे. खरंच हा कोरटकर शिक्षेस पात्र आहे का? त्या कोरटकर नावाच्या ग्रस्ताने जो गुन्हा केलेला आहे तो जाणून बुजून केलेला आहे, परपंती केलेला आहे, हेतू पुरस्कार केलेला आहे आणि तो एकट्या नामदेव ढसाळचा अपमान नाहीये, तो तमाम दलित साहित्यिकांचा अपमान आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता आज गेली 50 वर्ष चळवळीत काम करत आहे. या चळवळीमध्ये मी नामदेव ढसाळचं बोट धरून चळवळीत आलेलो आहे. माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते ज्या नामदेव ढसाळच्या आंदोलनातून निर्माण झालेले त्या तमाम लाखो पॅंथरचा देखील अपमान आहे आणि ह्या नालायक, नीच, हरामखोर कोरटकर ह्या ग्रस्ताला अट्रॉसिटीज कायद्याखाली अटक झालीच पाहिजे. यासाठी आमचे काही सहकारी मित्र, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक नाशिक कलेक्टर, नाशिक जिल्हा पोलिसांना भेटून नाशिकमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल होणार म्हणजे होणार. नक्कीच तत्वांची लढाई तत्वाने लढायची असते. मात्र हे जे काही जातीवादी लोक असतात हे तत्वाची लढाई तत्वाने न लढता ती काहीतरी वेगळ्या पद्धतीने लढतात आणि अशा पद्धतीने समाजाला कुठेतरी कात्रीत सापडायचं आणि समाजाप्रती ज्या काही भावना आहेत त्यांचा उद्रेक करायचा आणि जनतेमध्ये हाहाकार माजवायचा आणि दंगली घडवायच्या असंच आपल्याला म्हणता येईल. आपण नामदेव ढसाळांचे सहकारी आहात, काय अनुभव आहे नामदेव ढसाळांचा? त्यांनी तुम्हाला
दलित चळवळीमध्ये त्यांचा तुम्हाला किती फायदा होतो? 1972 सालामध्ये मी महाविद्यालयामध्ये शिकत होतो. नाशिकमध्ये एका अन्य अत्याचाराच्या चांदवड तालुक्यातल्या एका केसच्या संदर्भात नामदेवराव ढसाळ नाशिकला आले होते आणि त्यांच्यासोबत आम्ही नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलला गेलो होतो. तिथे मात्र हंगामा झाला, हल्लाबोल झाला. तिथे पोलिसांनी आलं आणि पोलिसांनी आम्हाला अटक केली. ती माझ्या आयुष्यातली पहिली अटक होती. त्यावेळेस मी अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं. कॉलेजला दांडी मारून मी आंदोलनात गेलो आणि पोलिसांच्या गाडीमध्ये बसून पोलीस स्टेशनला नेलं. त्यावेळेस नामदेव ढसाळ माझ्या बाजूला बसले, माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मला सांगितलं, अरे घाबरतोच कशाला, कायदा आपल्या बापाचा आहे, आपण कायदे मोडणारे नाही, कायदे अंमलबजावणी करणार लोक आहोत. तिथपासून मी 1973 साली नाशिकहून मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर माझं जे कार्यालय होतं ते चिंचपोकळीला होतं आणि 7 रस्त्याला नामदेव ढसाळांचं निवासस्थान होतं. पायाने चालत गेलं तर 3 ते 5 मिनिटाचं अंतर होतं. त्यामुळे नामदेव ढसाळ माझ्याकडे नेहमी येत, मी त्यांच्याकडे घरी जात असे आणि त्यांचा जो सहवास मिळाला, समाजाच्या प्रश्नाकडे बघायचा दृष्टिकोन मिळाला. दलित पॅंथरच्या स्थापनेपासून जी एक वैचारिक चर्चा, वैचारिक मंथन घडून आलं, आज त्या दलित पॅंथरमध्ये काम करणारे लोक आज 60-70 वर्ष पार केलेले आहेत. विद्यमान रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व करणारी ही जी आमची पिढी आहे, ही पिढी नामदेव ढसाळाच्या मिशीतून तयार झालेली आहे. त्याचा मला सातारा मोठा अभिमान वाटतो. नक्कीच आपण इंदिरा गांधीजी, स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधीजींचा पण उल्लेख केला. नामदेव ढसाळ आणि इंदिरा गांधींचे काही जवळचे संबंध होते का तुम्हाला? याबद्दल त्यांच्या संदर्भातली, म्हणजे असंही म्हणतात की नामदेव ढसाळांना इंदिरा गांधींनी दिल्ली येथे विमानाने बोलवलं होतं, तर ह्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे? नामदेव ढसाळांच्या कविता सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक कमलेश्वर यांच्या वाचनात झाल्या आणि कमलेश्वरांनी त्याचं हिंदी ट्रान्सलेट करून ते इंदिरा गांधींना ऐकवलं. इंदिरा गांधी एवढे प्रभावित झाले, तर कोण हा कवी, त्याला बोलवून घ्या. आणि मग कमलेश्वरांनी त्याला विमानाने बोलवून घेतलं. इंदिरा गांधीची त्यांची जवळजवळ 4.5 तास चर्चा झाली. इंदिरा गांधी देखील फार प्रभावित झाल्या आणि आमच्या इतिहासातील अपरिहार्य पात्र प्रियदर्शनी हे नाव ज्या नामदेवरावांनी इंदिराजीला दिलं, इंदिरामध्ये प्रचंड प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी नामदेवरावांचा फार मोठा मान सन्मान केला. प्रश्न तो आहे की इंदिरा गांधी नव्हे, ज्यांनी ज्यांनी साहित्यामध्ये काम केलंय, ज्यांनी ज्यांनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे, त्या प्रत्येकाचे नामदेवरावांचे संबंध आले होते. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. अटल बिहारी वाजपेयी देखील कवी होते आणि कवी म्हणून ते नामदेवरावांचं फार गुणगान किंवा त्यांचं फार कौतुक करायचे. नामदेवराव नाशिकला कधी आले तर ते कुसुमाग्रजांच्या भेटीला जायचे. कुसुमाग्रज ज्यांचे नाशिकला जी प्रतिष्ठा आणि मोठेपण म्हणून दिलं ते कुसुमाग्रज. आणि म्हणून कवी म्हणून मोठ्या मनाने सर्वांचं कदर करणारा नामदेवराव सारखा कार्यकर्ता, नेता, कवी, साहित्यिक. वाईट एका गोष्टीचं वाटतं की नामदेवरावला कम्युनिस्ट म्हणून त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये त्याची हेटाळणी केली गेली. दुर्दैवानं नामदेवरावांच्या मृत्यूनंतर देखील त्याच्या नशिबात आलेली हेटाळणी, तिरस्कार कमी झालेला नाही. हे हल्लाबोल चित्रपटाच्या माध्यमातून कोराटकरांच्या वक्तव्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. कोराटकरांना एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्मश्री नामदेव ढसाळांना भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधीजी ओळखतात, त्यांना कोराटकर ओळखत नाही. कोराटकरांनी थोडासा अभ्यास करायला हवा, कोराटकरांनी वाचन करायला हवं. आपण सेन्सर बोर्डावरती आहात, पद्मश्री नामदेव ढसाळांना जर ओळखत नसाल तर आपण नेमकं कोणाला ओळखतात हे ह्या प्रकरणातून सिद्ध होत आहे. कोराटकरांनी यांनी अभ्यास करावा एवढंच मी सांगेल आणि रजा घेईल. आपण पाहत राहा BBS न्यूज नेटवर्क. तुमच्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. जय भीम. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ.
या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉली. आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?